या भारत देशाच्या मातीमध्ये जो धम्म मिळाला, जी दीक्षा मिळाली, जे मार्गदर्शन मिळालं, आता विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या काळात केलेला संघर्ष आणि या संघर्षामध्ये सर्व समाजाला मिळाला तो म्हणजे धम्म आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा आज काळाकाळातला समाज मुख्य प्रमाणामध्ये कार्यरत आहे. सगळ्यांच्या जन्मोत्सवात व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा एक पुढे गो साहेब असं आहे आता जी पुढे कसं आहे काय साहेब इकडे इथं थांबा तुम्ही आता एक समोरून बोलूया प्लीज. थोडं मागे या ना मोबाईल. हा थोडं मागे या, थोडं मागे या. मोठा होणार आहे. थोडं मागे या. फोटो द्या आम्हाला. आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटन करून लाभलेले सन्माननीय रामदास आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय सक्षमीकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर सन्माननीय खासदार महोदय माननीय कल्याणसिंह गाडे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आशिष धम्मसेवकजी महास्तुती लाभा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय बाबुरावजी कदम साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सन्माननीय फोटो द्याल काय? श्री सन्माननीय विजय वांद्रे साहेब, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ही संपूर्ण मान्यवर आज आपल्यास लाभलेली आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर भगवान बुद्ध यांना अभिवादन करत आहे. सेंट्रल मिनिस्टर. संपूर्ण मान्यवरांच्या या अभिवादनानंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार रामदास आठवले हे छत्रपती संभाजीनगर येथील भीमटेकडी येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहिलेले आहेत आणि या धम्म परिषदेस जगभरातील 30 देशातून बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी उपस्थित आहेत. या
धम्म परिषदेचे उद्घाटक प्रमुख अतिथी आणि प्रमुख उद्घाटक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित आहेत. सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. मी मान्यवरांना विनंती करतो की लाईव्ह चालू आहे. माध्यमाद्वारे आपण जनतेची. थांबावं. अगदी समोर आपण सर्वांनी थांबावं. या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करण्याची विनंती. मी जागतिक बौद्ध धर्म संघटने पूजनीय प्राध्यापिका विपुटी धर्मदर्शना महादेवी यांना विनंती करतो. त्याबरोबर कोर कमिटी हेड डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब, उपाध्यक्ष अनिल बसवे साहेब आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचं स्वागत आपल्या हस्ते करावं. कोर कमिटी हेड आणि उपाध्यक्ष सन्माननीय बंदेजी इकडे बघा. त्याचबरोबर जागतिक बौद्ध धर्म संघटनेच्या संयोजिका पूजनीय प्राध्यापिका विपुटी धर्मदर्शना महादेवी यांना विनंती करतो की आपण आठवले साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. कोण खुर्च्या ना साहेब पुढे बसतील काय बाजूला दे सर. लेखनकार करून आलेले लामा तेलसिंग गव्हर्नमेंट यांनी हेरिटेज कॅलेंडर या ठिकाणी आणलेला आहे. हे का आले ना भाऊ. कॅलेंडरचं उद्घाटन लामाजी साहेब असू द्या 5 मिनिटं असू द्या ना, खासदार साहेब असू द्या 5 मिनिटं असू द्या. या कॅलेंडरचं उद्घाटन करतील. लामाजी मंत्री साहेब कॅलेंडरचं उद्घाटन करतील. संपूर्ण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी कार्यक्रमाच्या संयोजिका पूजनीय प्राध्यापिका विपुटी धर्मदर्शना महादेवी, त्याचबरोबर कोर कमिटी हेड डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय अनिल बस्ते साहेब. मी आपण सर्वांना विनंती करतो, आपण तिघांना विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करावं. सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर सन्माननीय खासदार माननीय कल्याणजी काळे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय मधुरावजी कदम साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय विजय भगरे साहेब, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. कार्यक्रमाच्या संयोजना विपुटी धर्मदर्शना महादेव, कोर कमिटी हेड डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब, उपाध्यक्ष अनिल बस्ते साहेब यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांच्या जोरदार टाळ्या होऊन जावेत. समोर जे सेलफोनवर फोटो घेत आहेत, मोबाईलवर व्हिडिओ पाठवले, लॉर्ड बुद्धा चॅनलला कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे. तुम्ही